नमस्कार, मी श्वेता भाग्यविजय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण शुक्राचा रत्न हिरा याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करणार आहोत। नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत आहे। आपण हिरा या रत्नाविषयी तर जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी डॉक्टर विजय चाटोरीकर यांची ओळख मी तुम्हाला करून देऊ इच्छिते। डॉक्टर विजय चाटोरीकर यांना आपण एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ म्हणून ओळखतोच। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। सरांच्या 3 पिढ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहेत। या दोनही विषयात सरांनी PhD सुद्धा केली आहे। रत्नांचा असा विशेष त्यांचा अभ्यास आहे। त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे। पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या विविध ठिकाणी त्यांचं कार्य चालतं आणि जे देशाच्या बाहेर राहत आहेत, विविध ठिकाणी राहत आहेत, अशा सगळ्यांशी ते ऑनलाईन माध्यमातून सुद्धा संपर्कात असतात। अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मनात कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, ज्योतिष सल्ला हवा असेल किंवा वास्तुविद्येसाठी सुद्धा तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता। यानंतर थेट चर्चेला सुरुवात करूयात। हिरा या रत्नाला शुक्राचा रत्न हिरा असं म्हणतो, पण उपभोगाचा कारक असं सुद्धा त्यांना मानलं जातं। तर काय नेमकं कारण आहे आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत? शुक्रचं रत्न हिरा आहे आणि हिरा काय की हिरा जर योग्य ठिकाणी असेल तर तुमची प्रतिष्ठा पण वाढवतो आणि सौंदर्य पण वाढवतो। पण तो जर हिरा पायाच्या खाली घेतला तर तुम्हाला तेवढ्या जखमा पण देत असतो, काय तेवढी कठोरता त्याच्यामध्ये आहे, पण तो योग्य ठिकाणी असला पाहिजे। आणि आता तू जसं प्रश्न विचारलास मला की तो उपभोगाचा कारक का असतो, मी असे बरेच लोक पाहिले बरं कसं होतं की त्यांच्याकडे सगळी सुखं असतात पण त्यांना ती उपभोगता येत नाहीत। की त्यांच्याकडे घरी कामाला नोकर असतात, गाडी असते, घोडे असतात, सगळे आलिशान सगळं असतं, पण ते कुठेतरी दुःखी असतात मनानं की ते कोणतं एन्जॉयच करत नाहीत किंवा कोणतं सुख उपभोगू शकत नाहीत किंवा कुठं खर्च करायचं म्हणलं त्यांच्या जीवावर येतं किंवा खर्च करायची मानसिकता त्यांची नसते आणि ते उपभोग घेऊ शकत नाही। तर हा जो शुक्र आहे ना, हा उपभोगाचा कारक आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही सुख उपभोगायचं असेल तर तुमच्या पत्रिकेतला शुक्र योग्य पद्धतीने तुमच्या पत्रिकेतल्या योग्य स्थानापन्न असणं फार गरजेचं असतं। तुमचा शुक्र जर कुठे अस्तंगत असेल किंवा निचीचा असेल किंवा पापग्रहाने युक्त असेल तर मग तुम्हाला त्याला सगळ्या गोष्टी असूनही उपभोग घेता येत नाही। किंवा बऱ्याच जणांना असं असतं की त्या उपभोग मिळण्यासाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी ते जीवाचं रान करतात, ते साध्य करतात, पण ती साध्य झाल्यानंतर त्याचा उपभोग त्यांना घेता येत नाही। तर अशा ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत तर त्याचं कारण आहे की शुक्र हा सुखाचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, कलेचा कारक आहे। जर तुमच्या पत्रिकेतला शुक्र जर कमजोर असेल तर तुम्ही याच्यामध्ये कुठेतरी मागे राहता, तुम्हाला दैनंदिन जीवनातले सुद्धा आनंद उपभोगता येत नाहीत। आणि बरेचदा असं होतं की एखाद्याचा शुक्र जर चांगला असेल तर तो लहानातल्या लहान गोष्टीमध्ये सुद्धा आनंद शोधतो। क्षुल्लक गोष्ट असते त्याच्यामध्ये पण तो आनंद शोधू शकतो आणि आनंद घेऊ शकतो। तर हे जे उपभोग जर तुम्हाला घ्यायचा असेल प्रॉपर तर तुम्हाला कुठला शुक्र चांगला असणं फार गरजेचं असतं। आणि जर तो कमजोर असेल तर मग त्याचं रत्न डायमंड हिरा हे त्याचं रत्न आहे, तर ते तुम्ही धारण करून त्याच्यातली जी काही तुमच्या पत्रिकेमध्ये त्याची जी काही कमतरता आहे तर ती तुम्ही ती भरून काढू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण तुम्ही आनंदानं जगावा ही परमेश्वराची इच्छा असते, पण तुमच्या मानसिकतेमुळे तुम्ही ते जगत नसतात। जर शुक्र तुमचा कमजोर असेल तर तुम्ही नक्कीच हिरा धारण केला तर मला असं वाटतं की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद उपभोगण्यासाठी तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो। आता हिरा हे जे रत्न आहे हे नेमकं कोणी कशा पद्धतीने धारण करू शकतो? आता हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तुझा, थोडा उत्तर लांबेल त्याचं, पण हरकत नाही, आपण ब्रेक उशिरा घेऊ थोडा। पण महत्त्वाची गोष्ट सांग तुला की हिरा देत असताना मी एक ॲस्ट्रोलॉजर म्हणून की मी फार विचार करत असतो की कोणालाही हिरा देत असताना कसं असतं की शुक्र हा कलेचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, त्याच प्रमाणामध्ये तो काय आहे की रोमांसचा पण कारक आहे, सेक्सचा पण कारक आहे। आणि शुक्र हा स्त्रियांशी संबंधित ग्रह आहे किंवा तुमच्या जे कुंडलीमध्ये शुक्र पापग्रहांनी युक्त असेल तर तुमच्या कॅरेक्टरवर त्याचा इम्पॅक्ट पडत असतो। तर तुम्ही कोणत्या वयात तो धारण केला पाहिजे, कधी धारण केला पाहिजे, ह्या गोष्टीचा पण विचार एका ज्योतिष्य म्हणून मला करावा लागतो। की तरुण मुलाला मी हिरा देताना फार विचार करून देत असतो की त्याला खरंच गरज आहे का त्या गोष्टीची, किंवा होऊ शकतं की मी त्याला हिरा दिला तर त्याचं करिअरचं चालू आहे आणि त्याला मी हिरा दिला आणि तो वेगळाच नादाला लागला कोणत्या, तर त्याच्यामुळे त्याच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ते ठरवत असतो। पण जसं तू आता कुंडलीनुसार म्हणतेस तर कुंडलीनुसार समजा प्रथम स्थानात शुक्र असेल तर हे आधीच देखणे असतात, दिसायला सुंदर असतात आणि सौंदर्याचं कारकच शुक्र असल्यामुळं
तर अशा याच्यामध्ये तुमचं सौंदर्य चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण कुठंतरी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठंतरी न्यूनगंड निर्माण होतो. तर अशा वेळेला तुम्ही प्रथम स्थानात किंवा लग्नस्थानाचा स्वामी पण शुक्र असेल तर तुम्ही शुक्राचं रत्न धारण करू शकता. त्यासोबत द्वितीय स्थान असतं धनसंचयाचं, आणि शुक्र जर तिथं असेल तर शुक्र हा सुखाचा कारक आहे, उपभोगाचा कारक आहे, आणि लक्ष्मीचं धनसंचयाचं स्थान द्वितीय स्थान आहे. तर सुखाचं कारक असल्यामुळे भावंडाचं पण सुख तुम्हाला चांगलं मिळू शकतं, तुमचा धनसंचय चांगला होऊ शकतो, आणि त्या धनसंचयातून तुम्हाला अपेक्षित जे आनंद घ्यायचा आहे किंवा उपभोगायचा आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तृतीय स्थान जे आहे ते पराक्रमाचं स्थान असतं. त्या ठिकाणी जर शुक्र असेल तर निर्णय घाई गडबडीमध्ये होताना थोडं काहीतरी तुमच्यावर बालट येण्याची शक्यता असते, किंवा तुम्ही एखाद्या स्त्रीपासून सावध राहण्याची गरज असते, किंवा विरुद्ध लिंगी व्यक्तीपासून सावध राहणं फार गरजेचं असतं, जेणेकरून तुमच्या कॅरेक्टरवर काही गोष्टी होऊ शकतात. कारण ती रिस्क घेण्याचं स्थान आहे, तिथे जर तुमचा निर्णय चुकला तर बऱ्याच गोष्टी उलटसुलट होऊ शकतात. तर अशा वेळेला तिथं जर शुक्र असेल आणि त्याच्यात तो जर पापग्रहाने युक्त नसेल तर नक्कीच तुम्ही शुक्राचं रत्न धारण केलं पाहिजे. चतुर्थ स्थान, आता हे स्थावर मालमत्तेसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जे स्वकर्तृत्वानं आपण कमवणार आहोत, किंवा एखादं घर, बंगला, प्लॉट जे काही तुमचं असेल, हे अचल संपत्ती जी एकाच ठिकाणी स्थिर असणार आहे. तर स्थिर प्रॉपर्टीसाठी चतुर्थ स्थान महत्त्वाचं असतं. तसंच तुमच्या मातृसुखासाठी पण ते, कुटुंब सुखासाठी पण ते महत्त्वाचं असतं. जर तुमचा शुक्र त्या ठिकाणी असेल तर निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारचं ते सुख मिळत असतं, आणि त्याच्यामध्ये कोणाची नजर लागू नये, किंवा त्याच्यामध्ये कोणतं विघ्न येऊ नये, किंवा तुमचे जे काही व्यवहार आहेत स्थावर मालमत्तेच्या बाबतीतले त्याच्यात कोणत्या अडचणी येऊ नयेत, याच्यासाठी तुम्ही शुक्राचं रत्न डायमंड जर घातलं तर तुमची जी प्रगती आहे जी होती त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं चांगल्या प्रकारे ती होऊ शकते. आता पंचम स्थान जे आहे ते करिअरच्या संबंधित आहे. तर पंचमात जर शुक्र असेल तर तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं, तुम्ही एखादे चांगले आर्टिस्ट होऊ शकता, तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण चांगले जाऊ शकता, चांगले अँकर पण होऊ शकता. तर अशा वेळेला तुम्ही ते शुक्राचं रत्न धारण केलं पाहिजे, की जेणेकरून तुम्ही जर ते ठरवलं असेल त्या क्षेत्रामध्ये जायचं तर तिथं लवकरात लवकर चांगल्यातल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट व्हाव्यात, आणि त्या इनकॅश पण व्हाव्यात. त्यासाठी ते रत्न धारण केलं पाहिजे, म्हणजे हिरा हे रत्न धारण केलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण नेहमी सांगतो की 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जर कोणताही ग्रहाचं रत्न धारण करायचं असेल तर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय ते धारण करायचं नाही. आणि सप्तम स्थान, म्हणजे सप्तम स्थान हे आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान असतं, आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तमात शुक्र येतो त्यांच्यासारखं नशिबान कोण नसतं. त्यांचा लाईफ पार्टनर फार केअरिंग आणि खूप प्रेम करणारा, खूप प्रेम देणारा असा एक व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनामध्ये पार्टनर म्हणून येणार असतं. पण तेच कायमस्वरूपी टिकून राहावं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या ग्रहमानांचा त्रास होऊ नये, यासाठी ते शुक्राचं रत्न जर धारण केलं तर वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, त्यासोबतच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना सुद्धा त्याच्यामध्ये चांगले पार्टनर मिळावेत आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे लाभ व्हावा, यासाठी सुद्धा आपण शुक्राचं रत्न धारण करू शकतो. याच्यानंतर नवम स्थान आहे. नवम स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान असतं, स्टॅबिलिटी, आपलं जे काही इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जे असतात त्याच्यावर आपण पाहत असतो, आणि त्या साध्य करण्यासाठी ते स्थान महत्त्वाचं आहे. आणि तिथं जर तुम्हाला जी काही सेटलमेंट मिळाली आहे ती नेहमी टिकून राहावी, नेहमीसाठी त्याचा उपभोग घेता यावा आपल्याला. अशा वेळेला किंवा परदेशात तुम्हाला जाऊन करिअर करायचं असेल आणि तिकडेच सेटल व्हायचं असेल आणि तिकडेच स्थावर तुमचे सेटल होऊन तिथली स्थावर मालमत्ता तुम्हाला कमवायची असेल तर नक्कीच तुम्हाला डायमंड किंवा हिरा हे तुमच्यासाठी फार उत्तम एक रत्न ठरू शकतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. आता दशमस्थान हे कर्मस्थान असतं. कर्मस्थाना ठिकाणी काय असतं की शुक्र हा ॲट्रॅक्टिव्ह ग्रह आहे. म्हणजे तुमचा जर शुक्र चांगला असेल ना, तुमची ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते, त्यामुळे कोणी पण तुमच्याकडे आकर्षित होतं. आणि कामाच्या ठिकाणीसुद्धा आपल्याकडे कोणी आकर्षित होत असेल आणि आपल्याला कामाचा त्रास होत असेल त्याच्यामुळे, किंवा कामाच्या ठिकाणी आपण शुक्र असल्यामुळं आपले एक स्वभाव असतो की आपण सगळ्याला घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांसोबत आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळे बरेचदा तुम्हाला ग्रँटेड पकडलं जातं आणि त्यामुळे कामाचा लोड वाढतो. तर अशा वेळेलासुद्धा कामाच्या ठिकाणी तुमचं प्रॅक्टिकल नेचर व्हावं यासाठी तुम्ही डायमंड वापरू शकता. आणि त्याच्यानंतरचं एकादश स्थान म्हणजे ते उत्पन्नाचं स्थान असतं, लाभ होण्याचं. शुक्र जर तुमच्या एकादश स्थानात असेल तर तुमचा लाभ होतच असतो, पण अनावश्यक खर्च होऊ नये यासाठी आणि तुमची जी काही उत्पन्न आहे त्याच्यामध्ये सातत्यानं ग्रोथ होण्यासाठी जर तुम्ही डायमंड वापरला तर नक्कीच तुमचं उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचा धनसंचय करता येऊ शकतो. आणखीन लग्न राशीनुसार सुद्धा कुणी कशा पद्धतीने हिरा घालायला हवा, काय सांगाल तुम्ही? महत्त्वाचं आहे की लग्न रास मी प्रत्येक वेळेस सांगतो की 3 प्रकारचे रत्न आपण धारण करू शकतो. एक जीवनरत्न, कारकरत्न आणि भाग्यरत्न. जनरल काय असतं की आपल्याकडे आहे की वृषभ रास आहे किंवा तूळ रास आहे तर त्याचा राशी स्वामी शुक्र आहे, मग आपण डायरेक्टली आपल्याला
माझी रास तूळ आहे, माझी रास शुक्र आहे, वृषभ आहे, तर मी डायमंड मला चालतो. पण तसं नसतं. जर तुमचा शुक्र तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात आहे, त्याच्यासोबत कोणत्या स्थानाची युती झाली आहे, कोणत्या ग्रहाची युती झाली आहे, कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, किंवा तो सूर्यासोबत अस्तंगत आहे का, किंवा कुठं तो वक्री आहे का, किंवा कोणत्या पापग्रहाने युक्त आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण रत्न धारण केलं पाहिजे. नुसतं राशीवर आहे म्हणून तो धारण करण्यात हे उपयोग नसतो, किंवा त्याचा लाभ बरेचदा होत नाही. तर अशा वेळेला तुमचे लग्न रहस्य जे असते ना, तिथलं जे स्वामी असतो तिचं जर शुक्र असेल, जर आपण पूर्वक्षितिजावर तुम्ही जन्मल्या पूर्वक्षितिजावर जी रास असते ते आपली लग्न रास असते, आणि त्याच्याहून बाकीच्या आपल्या कुंडलीतील स्थानातल्या राशी ठरत असतात. तर त्यानुसार तिथली जी रास आहे त्यानुसार त्याचं रत्न आपण धारण करू शकतो. फक्त तो जो स्वामी आहे, समजा आता वृषभ लग्न आहे तुमचं किंवा तूळ लग्न आहे, तर तुम्हाला हिरा चालतो किंवा शुक्राचं रत्न चालतं. पण एवढंच पाहायला पाहिजे की तुमचा शुक्र तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे, 6-8-12मध्ये आहे का, किंवा कोणत्या पापग्रहाने युक्त आहे का. की बरेचदा काय असतं की पापग्रहानं युक्त जर शुक्र असेल तर तो बदनामी करू शकतो किंवा तुमच्या कॅरेक्टरवर प्रश्न निर्माण करू शकतो. अशा वेळेला लग्न राशीनुसार रत्न धारण करायला हरकत नाही, पण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुमचा शुक्र कोणत्या ग्रहाच्या सान्निध्यात आहे किंवा तो लग्नातच असेल तर मग उत्तम, तुम्ही धारण करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण तो लग्नेश जर दुसऱ्या कोणत्या स्थानात पापग्रहाने युक्त असेल तर ते मात्र जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊनच ते रत्न धारण केलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात सरांची PhD आहे, त्यामुळे जाणकार ज्योतिषाचा सल्ला जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टर विजय चाटोरीकर यांना संपर्क सुद्धा साधू शकता. आणखीन हिऱ्याविषयी आपल्याला खूप काही जाणून घ्यायचे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा भाग्यविजय. भाग्यविजय या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शुक्राचा रत्न हिरा याविषयी आपण आज जाणून घेतोय. सर, आतापर्यंत आपण जन्मकुंडली, लग्न राशीनुसार आपण साधारण जाणून घेतलं, पण आता नातेसंबंधांमध्ये, विशेषतः पती पत्नींच्या नातेसंबंधांमध्ये मग कशा पद्धतीने हिरा मदतशीर ठरेल? आता महत्त्वाचं म्हणजे तुला सांगितलं की शुक्र हा रोमांसचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, सेक्सचा कारक आहे. आणि शुक्र जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल आणि तुम्ही जर त्याचं रत्न हिरा धारण वैवाहिक जीवनामध्ये काय असतं माहिती आहे का, की दोघांची अट्रॅक्शन पॉवर जी आहे जोडीदाराची दोघांमधली, ती प्रॉपर असणं फार गरजेचं असते. एक जण खूप पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा थोडा कठोर मनाचा इग्नोर करणारा आहे, तर तसे नाही चालत. किंवा दोघांचं प्रेम एकमेकावर जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण प्रॉपर असली पाहिजे, अंडरस्टँडिंग प्रॉपर असली पाहिजे, ॲट्रॅक्शन प्रॉपर असलं पाहिजे. आणि फिजिकल रिलेशनमध्ये सुद्धा दोघांमध्ये जर दोघांना सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तर त्याचं शुक्रच महत्त्वाचा आहे, कारण तो स्पर्मचा कारक आहे. तर जर तुमचा शुक्र कमजोर असेल किंवा त्याच्यामध्ये कुठे काही तुम्हाला कमतरता किंवा न्यूनता जाणवत असेल, किंवा बरेचदा असं असतं की एखादी स्त्री फार स्ट्रॉंग असते फिजिकली आणि पुरुष तिथं कमी पडत असतो, तर अशा वेळेला तिथं शुक्राचं रत्न त्यांना धारण करणं गरजेचं असतं. किंवा संततीसाठीसुद्धा, किंवा संतती सुख जे म्हणतो आपण, त्या पंचम स्थानामध्ये जर शुक्राचा संबंध येत असेल तर तुम्ही नक्कीच, किंवा शुक्र तुमच्या पत्रिकेत कुठेही कमजोर असेल तर तुम्ही त्याचं रत्न धारण करू शकता, की जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जसं व्यवहार महत्त्वाचा आहे, जसं रिलेशन टिकवणं महत्त्वाचं आहे, तसंच फिजिकल रिलेशन पण तेवढेच महत्त्वाचे असतात. कारण ते दोघांकडून एकमेकाला मिळत असतात, कारण ते तिसऱ्या कोणाकडून मिळत नसतात. म्हणजे प्रॉपर जर आपण पाहिलं तर आपल्या संस्कृतीमध्ये ते आहे की पती पत्नी एकमेकाकडून ते रिलेशन, ते आपल्याला सुख मिळत असतं. पण मुलाची आई किंवा मुलीची आई ते सुख देत नसते. जी पत्नी एखाद्या पुरुषाला सुख देऊ शकते ती त्या मुलाची आई त्याला ती सुख देऊ शकत नसते. तर हे जे आहे ना, हे शुक्रावर फार डिपेंड असतं. तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जर पत्रिकेमध्ये शुक्र कमजोर असेल तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, बरेचसे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे बरेचदा कोणाला डिप्रेशन येऊ शकतं, कोणी फ्रस्ट्रेट होऊ शकतं, किंवा कोणी ओव्हरथिंकिंगमध्ये जाऊ शकतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये कसा बसलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की त्याच्यातल्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये, स्त्रिया थोड्या आपल्या लाईफ पार्टनरबद्दल थोड्या पॉझिटिव्ह असतात किंवा जास्तच इमोशनल असतात, आणि त्यांना आपलं म्हणजे ते अधिकार असतो. कारण कोणत्याही स्त्रीचं जीवन कसं असतं की आपल्या पतीपासून सुरू होतं आणि पतीपासून जीवन संपत असतं. आणि मला तर असं वाटतं की संसार हा दोघांचा असतो, दोघांनी मिळून करायचा असतो. एकानं पसरवला तर दुसऱ्यानं तो आवरायचा असतो. पण काय असते, नेहमी आवरायची गोष्ट एकावरच येऊ नये. कधी त्याने आवरावं, कधी हिने आवरावं. तर अशा याच्यामध्ये जेव्हा एखादी स्त्री आपल्या मनातून सर्वस्व देऊन आपलं घरदार सोडून एखाद्या पुरुषासाठी जोडीदार म्हणून त्याच्या घरामध्ये येते, तर अशा वेळेला त्या पुरुषांमध्ये जर काही न्यूनता असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तिच्या मनाला धक्का बसतो.
आणि तिला असं वाटतं की आपलं सगळं संपलेलं आहे, का आपण सगळं देऊन टाकलं आणि आपलं काहीच नाही. तर अशा वेळेला ती जर स्त्री कमजोर पडत असेल तर तिची शक्ती जी असते किंवा आत्मबल जे असतं ते वाढवण्यासाठी हे किंवा उत्साह ज्याला म्हणतो, की बरेचदा काय होतं की याच्यामुळे त्या स्त्रिया नर्वस होतात. नर्वस झाल्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये उत्साहच राहत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये, म्हणजे कोणताही आनंद घेणार नाहीत. एखादा कॉमेडी सिरियल चाललं तरी ते हसत नाहीत किंवा इथे एखाद्यानं जोक केला तरी त्यांना हसणं येत नाही किंवा ते शून्यामध्ये एका विचारामध्ये असतात. तर हे जे मनाला लागलेली गोष्ट असते आणि त्याच्यामुळे निराशा आलेली असते, ती निराशा दूर करण्यासाठी तुमच्या जीवनातला आनंद शोधण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला हा हिरा तुम्हाला चांगल्या प्रकारे वैवाहिक जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकतो. मग तो स्त्री असो का पुरुष असतो, कोणालाही कोणामुळे त्रास होऊ शकतो. तर अशा ज्या गोष्टी असतात तर ते आपल्या पत्रिकेतले स्थिती पाहून किंवा शुक्राची जी काही स्थिती आहे ती जाणून घेऊन, जर तुम्ही आता माझ्याकडे बरेच असे येतात कपल्स येतात आणि ते मला विचारतात की आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले पण आमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नाही किंवा आमचं जमत नाही किंवा वैचारिक मतभेद असतात, पण ती डायरेक्टली नाही बोलू शकत की आमच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे कोणत्या गोष्टीचं. तर अशा वेळेला मी त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तर मग ते ज्याच्या पत्रिकेतला तो कमजोर धागा आहे तो जोडून त्याच्यानुसार त्यांना त्या रेमेडीज देतो आपण, की जेणेकरून त्यांचं वैवाहिक जीवन बाकी सगळं चांगलं असतं पण कुठेतरी एक अंडरस्टँडिंग असते, पण आपण ते प्रॉपर नाही सांगू शकत की कसं असतं, पण ते पत्रिकेतून कळतं आपल्याला. तर त्यानुसार त्यांना जो रेमेडीज दिला तर नक्कीच त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक मार्ग वेगळ्या प्रकारे आनंदानं फुलून जातो आणि दोघांमध्ये जी काही निराशा असते किंवा नैराश्य जे निर्माण झालेलं असतं तर ते सुद्धा कमी होऊन त्या दोघांमध्ये वैवाहिक जीवनाचा एक नवीन मार्ग त्यांना भेटतो आणि ते व्यवस्थित आपला उपभोग जे वैवाहिक जीवनाचा उपभोग चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. हे झालं वैवाहिक आयुष्याबद्दल. आता आरोग्याच्या दृष्टीने खरं तर हिरा कशा पद्धतीने लाभदायी ठरेल? आता आरोग्याच्या बाबतीत आपण पाहतो की स्त्रियांना PCODचा त्रास असेल किंवा मेन्सेसमध्ये अडचण येतात किंवा काय असतं माहिती का, शुक्र जेव्हा शनीच्या सानिध्यात येतो ना की तेव्हा स्त्रियांना गायनिक प्रॉब्लेम येतात भरपूर, आणि ते गायनिक प्रॉब्लेम जर कमी करायचे असेल तर तिथं तुम्हाला हिरा तुम्हाला लाभदायक ठरू शकतो किंवा त्या हिरा धारण केल्यामुळे तुम्हाला त्या बाबतीतली योग्य ती ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते. आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लेडीज परेशान असतात किंवा त्या त्याच्यानं मानसिकता पण खालावते आणि एक बेचैनी किंवा चिडचिडपणा त्या स्त्रियांमध्ये, किंवा आपण पाहतो की वयाच्या 45-47च्या नंतर हॉर्मोन्स चेंज व्हायला लागतात. त्यावेळेससुद्धा स्त्रियांमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन आल्यासारखं होतं किंवा जुन्या गोष्टी आठवतात त्याच्यावरच ते विचार करत बसतात की मग ते पुढचं काहीतरी टेन्शन घेतात. एक तर पास्टचं टेन्शन असतं किंवा फ्युचरचं, प्रेझेंट नाही जगत. तर अशा वेळेला त्याच्यातला तो आनंद उपभोगण्यासाठी किंवा ते आरोग्याच्या बाबतीतली जी काय नेमकं काय व्हायला त्यांना कळत नाही, की मध्ये काहीतरी इंटरनल काहीतरी चेंजेस होत असतो आणि त्यांना ते कळत नाही, त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होत असते. मग त्यांना ते वेगवेगळ्या डॉक्टरला दाखवतात, ते डॉक्टर पण त्यांना काही ट्रीटमेंट देतात पण त्याच्यातूनही त्यांना सॅटिस्फॅक्शन होत नाही किंवा योग्य ते त्यांना रिझल्ट मिळत नाही. तर अशा वेळेला मला असं वाटतं की त्यांना त्या काळातले किंवा गायनिक कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा संततीविषयीचा प्रॉब्लेम असेल तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही हिरा हे रत्न धारण केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य तो मार्ग सापडेल आणि योग्य ती ट्रीटमेंट मिळेल, त्याच्यातून तुम्हाला रिलीफ चांगल्या प्रकारे मिळू शकतो. पण हिरा या रत्नासोबत आणखीन कुठली इतर रत्न जी आहेत ती धारण करू शकतो का? हिऱ्यासोबत तुम्ही नीलम पण धारण करू शकता, हिऱ्यासोबत तुम्ही पाचू पण धारण करू शकता. महत्त्वाचं आहे की जसं मी तुला सांगितलं की आपण 3 प्रकारचे रत्न धारण करू शकतो, जीवनरत्न, कारकरत्न आणि भाग्यरत्न. जेव्हा वृषभ लग्न येतं का की तेव्हा तुमचं पहिल्या स्थानामध्ये 2 आकडा येतो, 3, 4, 5, 6. 6 म्हणजे पंचम स्थानाचा म्हणजे 5वा आला की तुम्ही कारकरत्न 5वा आहे. आणि नीलम जे येतो तुमच्या ते 9व स्थानाचा स्वामी येतो, शनी तिथला स्वामी येतो. म्हणजे तुम्ही नीलम, पाचू आणि हिरा हे 3 रत्न धारण करू शकता. पण एक आहे की ह्या तिन्ही ग्रहाचे तिन्ही ग्रह जे आहेत ते तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानात बसलेत हे मात्र जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन, किंवा आपलं लग्न आहे वृषभ किंवा आपलं कारक स्वामी आहे बुध किंवा आपला स्वामी आहे शनी, म्हणून असं डायरेक्ट धारण करू नका. त्या ग्रह तुमच्या पत्रिकेत कसे बसलेत, किती अंशामध्ये बसलेत, कोणत्या ग्रहांच्या सानिध्यात बसलेत हे जाणकार ज्योतिषाकडून सल्ला घेतल्याशिवाय मनानं कोणतंही रत्न धारण करू नका. कारण इथे जे आपण चर्चा करत असतो ही जनरल चर्चा करत असतो, इथं वैयक्तिक कोणाची पत्रिका माझ्यासमोर नसते. आपण जनरल सांगत असतो की आपण जे सांगतो असतो ते की पहिल्या 5व्या आणि 9व्या या स्थानातले तुम्ही रत्न वापरू शकता, पण हे वापरत असताना तिथले स्वामी कुठे हे पाहणे तेवढंच गरजेचं असतं की जेणेकरून ते जर परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन करून जर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर धारण केले तर मला असं वाटतं की त्याचे रिझल्ट आपल्याला कित्येक पटीने चांगल्या प्रकारे मिळू शकतात. पण याशिवाय काही एक विशेष प्रक्रिया किंवा नियम असतात का हिरा धारण करण्यासाठी? कोणतेही रत्न धारण करतं आपली एक संस्कृती. आपण लॅपटॉप जरी घेतला
की आपण त्याची पूजा करतो. हम्म. आपण फ्रीज जरी घेतलं तरी आपण त्याची पूजा करतो. आपल्याकडे आपली संस्कृती, आपण कोणतीही गोष्ट घेतल्यानंतर आपण त्याला विधिवत पूजा करून आपण नंतर त्याचे उपयोग करायला सुरुवात करतो. आणि हे जे रत्न आहेत तर आपल्या संस्कृतीमध्ये कसं आहे की आता शुक्रवार असतो, शुक्रवारचा जो पहिला होरा असतो सूर्योदयानंतरचा 1 तास, तर त्या शुक्राच्या होऱ्यामध्ये जर आपण शुक्रावर त्याचा मंत्र आहे, शुक्राचा मंत्र 108 वेळेस म्हणून त्याचा दुधाचा अभिषेक करून जर तो रत्न धारण केलं तर ते आपल्याला प्रसन्न वाटतं आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊर्जा पण प्राप्त होते आणि ती पॉझिटिव्हिटी त्याची वाढते. तर मला असं वाटतं की शुक्रवारी पहाटे सूर्योदयाच्या नंतर 1 तासाच्या आत हे जे हिरा आहे ते रत्नाचा अभिषेक करून आणि त्याचा मंत्राचा जप करून ते जर आपण धारण केलं तर ते आपल्यासाठी उत्तम आणि लाभदायक चांगल्या प्रकारे ठरू शकतं. नाही, नक्कीच. आणि साधारण आताचा काळ जो आहे हा एक विद्यार्थी असतील, या विद्यार्थी दशेतले जे मुलं आहेत किंवा करिअरमध्ये जर आणखीन पुढे जायचं असेल, असं जर कोणाची इच्छा असेल, तर अशा सगळ्यांसाठी हिरा हा रत्न महत्त्वाचा ठरू शकतो का? महत्त्वाचं काय की ज्याच्यामध्ये खरंच जिद्द असते ना, तर ते नक्कीच पुढे जाऊ शकतो. मुळात काय असतं की आजकालचे जसं आपण मागे गुरुचं पुष्कराज आपण तू प्रश्न विचारला होतास, त्याच अनुषंगानं हा पण प्रश्न आहे. महत्त्वाचं काय की आजकालच्या विद्यार्थ्यांना कसं आहे की करिअरची दिशा निवडत असताना किंवा करिअर निवडत असताना पहिल्या काळामध्ये कसं होतं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे 3 फॅकल्टी असायच्या आणि फार क्वचित कोणतरी इंजिनियर व्हायचं, कोणतरी डॉक्टर व्हायचं. आजकाल इंजिनियर एका घरामध्ये 3-3, 4-4 दिसतात. कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि स्पर्धा पण पहिले कसं होतं की 10वीला बोर्डची परीक्षा असायची, 12वीच्या नंतर मग HSC नंतर ते आपण म्हणायचं की फार मोठी आता कॉम्पिटिशन तुमच्या बालवयापासून सुरू झालेलं आहे. अजून आपण जे लाईव्ह शो पाहतो, जे म्युझिकल शो असतात, गाण्याचे शो असतात, डान्सचे शो असतात किंवा स्पोर्ट्समध्ये आपण पाहतो की वयाच्या 8व्या वर्षापासून ते एखाद्या स्पोर्ट्समध्ये खेळतो, अंडर 14मध्ये खेळतो, अंडर 13मध्ये खेळतो. तर ही जी करिअरची दिशा असते ना, तर जर तुम्हाला जर स्पोर्ट्समध्ये किंवा करिअरमध्ये, माझं म्हणणं आहे की तुमच्या पाल्याची मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याची पत्रिका तुम्ही जाणकार ज्योतिषाला दाखवा की त्याच्या करिअर लहानपणापासून, त्याला संगीतामध्ये जर करिअर असेल तर तो 3 वर्षापासूनच तो तयारी करू शकतो. आणि तुम्ही जर एखाद्याला क्रिकेटची आवड आहे आणि तुम्ही त्याला तो 16 वर्षाच्या नंतर तुम्हाला कळालं 15-14 वर्षाच्या नंतर की तो क्रिकेटमध्ये चांगला होऊ शकतो, तोपर्यंत त्याच्या खालचे तर अंडर 14मध्ये खेळून मोकळं झालेलं असतात. त्यामुळे निर्णय न चुकावा यासाठी मला वाटतं की पालकांनी जागृत होऊन, जसं फॅमिली डॉक्टर असं तसं फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर ठेवला पाहिजे आणि आपल्या पाल्याचं काय करिअर आहे, दिशा आहे ते ठरवून घेतली पाहिजे. नाही, नक्कीच. खरंच शुक्राचा रत्न हिरा याविषयी खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.